बघा बाहेर लफडी करून कशी सुतळाक बनायची नाटकं चालल्यात. जाऊ दे, आता मला पण हिला समजायचं नाटकच करायला लागल. लाले, तू नको लय वाईट वाटून घेऊस. आता घरात एवढी माणसं असल्यावर भांड लागणारच की. कोण ना कोण काही ना काहीतरी बोलणारच की. आणि रंजू आत्या ती पहिल्यापासून खोचकच आहे. आत्ता माझं कौतुक करत होती, पण मला बी आधी टोमणं मारायची. तू नको लय तिच्याकडे ध्यान देऊस. ध्यान कसं नको देऊ? किती मनाला लागल असं बोलतात ना त्या, तुला नाही माहित. हे सगळं बोलून त्यांना काय मिळतं कुणास ठाव. अशीच आहे ती. पण मी काय म्हणते, ती काय का म्हणन, तुला माहितीये ना तू चुकीची नाही, मग संपला विषय. तू बी सोडू नकोस. त्या रंजू त्याला चांगल्या पट्ट्यात घे. घेणारच आहे. माधुरी तुला सांगते, या सासवाना काय वाटतं, सुना म्हणजे ह्यांच्या हाताखालचे नोकरच आहेत. त्या रंजू आत्या तर मला गुलामासारख्या वागवतात. स्वयंपाक करताना ह्यांचं मूड जागचं हालत नाही, पण एकाच जागी बसून मीठ एवढंच टाक, तिखट एवढंच टाक, ही नको टाकू, ती नको टाकू, असं करत बसतात. आणि मग जेवणात काही कमी पडलं ना की मग दोष माझाच. बाई हिला काही स्वयंपाकच येत नाही फुलाताई, असं बोलून मोकळ्या. यांचं सगळं सगळं ऐकायचं तरी दोष माझाच. ते काय नाही, आता नाही ऐकून घेणार मी. बघतेच काय करतात. ह्योच मला तुझा ह्योच स्वभाव लय आवडतो. माणसाने कसं जशास तसं असावं, सेम तुझ्यासारखं. तुला खरंच माझा स्वभाव आवडतो? होय, मी बी तुझ्यासारखीच आहे. हा, आता महाग आपल्यात जी काही भांडण झाली ती सगळी विसरून जा. तुला घरात काही बी त्रास झाला, तुला तुझ्या मनातल्या गोष्टी सांगायच्या असतील ना, तर माझ्याकडे येत जा. मी आहे ना. ज्या गोष्टी तू कुणाला सांगू शकत नाही त्या गोष्टी माझ्याजवळ बोलत जा. मी कुणाला बी सांगणार नाही. मी आहे तुझ्या बरोबर. माधुरी, मला खरंच एका मैत्रिणीची गरज होती ग. पण ती एवढ्या लवकर, ते पण तुझ्या रूपात मला मिळेल असं काही वाटलं नव्हतं. लाले, हळूहळू का होईना माणसाची सगळी स्वप्न पूर्ण होतात. तू काळजी करू नको. तुझं दुसरं स्वप्न बी लवकरच पूर्ण होईल. लवकरच तुझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर तुला नवीन सुरुवात करता येईल. आवडत्या व्यक्तीसोबत नवीन सुरुवात? अय्यो, हिच्या लफड्याबद्दल मला माहित आहे. हे हिला कळालं नाही पाहिजे. अगं म्हणजे माणसाला नवीन सुरुवात काही ना काहीतरी करायची असते ना, असंच बोलले ग मी. तू नको लक्ष देऊस. मी आता जाते, मला आहे ना दुकानावर जायचं. तू काळजी करू नको, मी आहे तुझ्या बरोबर. हा, येते मी. ही नक्की काय बोलून गेली? कसलं स्वप्न, कसली नवीन सुरुवात, कोणता माणूस?